खरं तर लता मंगेशकर बऱ्याच आहेत इकडे. पण एस-पी बालासुब्रमण्यम एकच आहेत बघा. त्यामुळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, की अनेक गायक कलाकारांचे आवाज आपण त्या आवाजात गाणी गात असताना एक वेगळ्या प्रकारचा आवाज असलेले काही गायक जे आपल्याला संगीत क्षेत्रामध्ये लाभले किंवा त्यांचा आवाज आपण ऐकत आलोत आणि तसा आवाज मिळता-जुळता असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एस-पी असतील, हेमंत कुमार असतील, मन्ना डे असतील, असे काही आवाज आहेत, की ज्या आवाजाच्या सोबत किंवा तसा मिळता-जुळता आवाज असणारे किंवा तशी गाणी गाणारे गायक कलाकार कमी असतात. नयनजी खूप छान. तुमचाही आवाज एस-पींसारखाच आहे. त्यामुळं तुमचंही खूप खूप मनापासून अभिनंदन. रसिको, आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला असताना आपण ऐकतो, पाहतो किंवा आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की ठाणे असेल किंवा ठाण्याच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये असेल, संगीत क्षेत्रामध्ये ब्रह्मांड हे नाव ज्यांनी मोठं केलं, ते आमचे ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेशजी जाधव साहेब यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आणि आजच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्याची मी आयोजकांना म्हणजे आमचे हेमंतदादांना विनंती करतो, की आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. मला माहिती आहे, की कलेप्रती, संगीताप्रती आपलं खूप प्रेम आहे. अतिशय मृदू स्वभावाचे असलेले आमचे आणि तितकीच चांगली समाजसेवा करणारे. कला हे खरं तर एक त्यांचं माध्यम आहे, पण कलेच्या माध्यमातून ही समाजसेवा करण्याचं त्यांनी जो वसा घेतला आहे, तो मला वाटतं हा ते पुढे नेत आहेत, नेणार आहेत. तर अशा श्री राजेशजी जाधव सर यांचं या ठिकाणी हेमंतदादा यांच्या हस्ते मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या एक शाम हेमंत दादा के नाम इस प्रोग्राम में आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं. आज खरं तर आनंद होतोय. आपल्यातलाच कोणीतरी साथीदार पुढे जातोय आणि एक श्याम हेमंत के नाम करतोय. जोरदार टाळ्या पहिले एकदा हेमंत दादांसाठी. कोविड नंतर मी काल पण सांगितलं होतं कार्यक्रमात की एक बळ मिळालं करावकेमुळे आणि त्यांनी तेच काम केलं दोघांनी. खरं मी त्याचा साक्षीदार आहे. कोविड नंतर इतकी परिस्थिती वाईट झाली होती, कोण कोणाला भेटत नव्हतं. परंतु ह्या दोन कोविड वीरांनी म्हणजे अशोक आणि आमचे हेमंत खरंच मोलाचं कार्य केलेलं आहे. कार्यक्रम बरेच असतात, परंतु ते टिकवणं महत्त्वाचं असतं. आज हे दोघं बिचारी सकाळी रोज आपली मशीन चार्जिंग करून रात्री ठेवतात आणि लोकांसाठी सेवा देतात आहेत. ते महत्त्वाचं आहे. कारण ही सेवा देणं, आता मी बरेच लोकांना सांगतो, नावं का होतात, पुढे लोक का जातात. तुम्ही कार्य करा, सातत्य ठेवा. बरोबर नाव लोक घेतात आणि चांगल्या कामाचं तुमचं कौतुक आणि गुणगौरव होतं. त्यामुळे यांच्या विद्यार्थ्यांनी आजचे नाव दिले एक शाम हेमंत दादा के नाम. हे मोठं कार्य ही सगळी स्टुडंट लोक करतात. जोरदार टाळ्या हेमंत दादांसाठी. कारण खरंच मला भरून येतं कधी कधी की आपण जे चळवळ चालू केली ती कुठे थांबते का नाही. पण आता ती चळवळ न थांबणारी आहे. कारण त्याच्यानंतर आम्ही लाईव्ह कट्टा केला, वसंतविहार कट्टा चालू केला आहे, छत्री कट्टा हा आमचाच आहे. आम्ही प्राधान्य देतो त्यांना. का तर माझ्या घरातली लोकं देखील सुरेली झालेली आहेत. जेव्हा आमची कामवाली येते सकाळी आणि ही गाणी ऐकत असते आणि काम फटाफट होतात. काही लोक बेसुरे पण असतात, परंतु हेमंतजी त्यांना खरंच चांगलं शिकवतात, मार्गदर्शन करतात. ते ते पण दळवी काकांसारखे आहेत. तुम्ही गा, फक्त गा, काय गातं ते गा, पण त्यांना ते मार्गावर आणतात. आणि आज देखील मी तिथे कट्ट्यावर गेलो होतो, त्यांना बोललो काही हेल्प हवी तर सांगा, परंतु ते बोलले नाही आमचं झालेलं आहे सगळं. अशी माणसं कमी मिळतात आणि अशाच लोकांकडनंच कार्य चांगली होतात. मी या छत्री कट्ट्याला, या छत्री ग्रुपला ब्रह्मांड कट्ट्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. असंच कार्य तुम्ही करत राहा. काही मदत लागली तर आम्ही तुमच्या साथ आहोत. म्हणजे हेमंत दादा ते बोलतातच, मला ब्रह्मांड कट्ट्यामध्ये संधी मिळाली. अशाच लोकांना आपण संधी देऊया आणि पुढे नेऊया. तुम्ही माझे 2 शब्द ऐकलेत त्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण चालू केलेली चळवळ नक्कीच पुढे जाणार आहे. कारण आम्ही पाहतोय की ब्रह्मांड कट्ट्याच्या माध्यमातून
ज्या ज्या संगीत चळवळी सुरू झाल्या किंवा संगीत प्रेमींना प्राधान्य देण्यात आलं, ते आजपर्यंत ती चळवळ पुढे चाललेली आहे आणि अशीच राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि एक उल्लेख आपण कोविड काळातला केलात, की खरंच या कोविड काळामध्ये संगीताने, या गीताने, कराओकेने लोकांना एक बळ दिलं. मला वाटतं जे जे गायक किंवा गाणी गातात ना, त्यांना कोविडच्या काळामध्ये काही त्रास झाला नसावा असं मला वाटतंय. कारण दिवस त्याच्यामध्ये जायचा. म्हणजे आता मी स्वतः कोरोनाची ड्युटी करत होतो. सकाळी 10ला जायचो आणि दुपारी 4ला यायचो. पण संध्याकाळी मात्र परत आपली गाणी म्हणत बसायची. त्याच्यामुळे एक फ्रेशनेसपणा यायचा. आणि खरंच असं मगाशी सुरुवातीला म्हटलं, की संगीत आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक है, हमारी ज़िंदगी का हिस्सा है. एक संगीत एक एहसास है, इसे महसूस किया जा सकता है. आपण ते महसूस केलं पाहिजे आणि म्हणूनच आजची ही शाम, एक शाम हेमंतदाता के नाम. तर आपण पुढच्या टप्प्यावरती वळूया आणि या ठिकाणी आमंत्रित करूया हार्दिकजी आणि लता यांना पुढच्या गीतासाठी नजर के सामने.